नमस्कार. ऋतुचक्र या दुर्गा भागवत लिखित ललित लेखांच्या मालिकेत आज पाहूया वैशाखाकडे दुर्गा भागवतांच्या लेखणीच्या माध्यमातून. वैशाखाचा महिना वास्तविक चैत्रातच गुंफलेला, बाह्य सौंदर्याचा वरवरचा साज लगेच दिसतो. तरी पण ऊन जास्त तापतायत, दिवस मोठाले होत आहेत. मध्यरात्रीच्या प्रहरी वाऱ्याचा निश्वास रोखून सृष्टी अगदी स्तब्ध उभी असते. नक्षत्रांचं तेजही मंदावलं आहे. शुक्र, गुरु, मंगळ हे तारे हिवाळ्यात जसे दृष्टीला हुकमीपणानं खेचून घेत तसं आता होत नाही. दिवसा ऊन नकोसं असलं तरी सूर्याच्या दिव्य तेजाचे झोत चहूबाजूंनी आपल्याला वेढून टाकीत असतात आणि रात्री मन चंद्रदर्शनाकरता आतुर होतं. चैत्र वैशाखातल्या दाट आणि शीतल अशा पौर्णिमेच्या चांदण्याचा स्पर्श जितका सचेतन आणि जीवनदायी वाटतो, तितका शरद ऋतूतल्या पौर्णिमांचा वाटत नाही. शरद ऋतूतल्या थंड रात्रीला तो चंद्रप्रकाश कुठून तरी लांबच्या अज्ञात स्वर्गीय ठिकाणाहून आलेला वाटतो. पौर्णिमेच्या चांदण्यांची बरसात सदाच मोहक असली तरी चैत्र वैशाखातल्या त्या रात्रीतली आल्हाददायकता दूरची वाटत नाही, अगदी पार्थिव वाटते ती. कारण आता शरीर शीतलतेचीच प्रतीक्षा करीत असतं. बाहेरची शीतलता शरीराला लपेटून टाकते, त्याच्याशी एकजीव होते. दुपारच्या उन्हानं दिपलेले डोळे आता चांदण्यातला छायाप्रकाशाचा खेळ आतुरतेने पाहतात. अगदी उजाड स्थान सुद्धा आता किती रमणीय दिसतात. जे स्थान झाडं झुडपं नसल्याने दिवसा वृक्ष वाटतं, तेच चांदण्यात अतिशय सुखकर वाटतं. रस्त्याने जाताना चंद्र सतत आपल्या मागे येत असतो. घरात कामात गुंतले असताना तिष्ठत वाट पाहत कुठल्या तरी झाडाच्या माथ्यावर अडकून पडल्यासारखा उभा असतो. तुम्ही झोपी जा आणि पौर्णिमेच्या रात्री केव्हाही जाग आली की खिडकी बाहेर नजर टाका. आकाशात कुठंही असलं तरी ते चंद्रबिंब तुमची वाट पाहतच अजूनही उभा आहे असं तुम्हाला वाटेल. सकाळी उठा आणि खिडकीतून डोकवा. तुम्हाला आणि उगवत्या सूर्याला हसत अखेरची सलामी देऊनच ते फिक्क मोतिया रंगाचं चंद्रबिंब अदृश्य होईल. वैशाखी पौर्णिमेच्या घनदाट चांदण्यात आणि त्या चंद्रबिंबात सर्व संवेदना तरल करण्याचं अद्भुत सामर्थ्य आहे. खरं पाहिलं तर अश्विनापासून ज्येष्ठापर्यंतच्या साऱ्याच पौर्णिमा मोठ्या मनोज्ञ असतात. तिथी तिथीच्या चंद्रकलांच्या, पौर्णिमेच्या प्रफुल्लित तेजाच्या आणि ढगानं गढूळ झालेल्या आणि नितळ काळोखानं दाटलेल्या अमावास्यांच्या काळ्या सौंदर्याचा परिणाम भारतीय संस्कृतीत खोलवर गेलेला आहे. ती कोजागिरी, ती त्रिपुरी पौर्णिमा, ती उन्मादक होळीची पौर्णिमा, चैत्रातली हनुमान जयंतीची पौर्णिमा, वैशाखातली बुद्ध जयंतीची पौर्णिमा आणि ज्येष्ठातली वटपौर्णिमा, किती भिन्न आदेश त्या देतात, केवढं कथाविश्व रंगवतात. यापैकी कुठली जास्त मोहक, कुठली कमी, हे कसं मोजायचं? पण कमी जास्तीचा प्रश्न येतो तरी कुठं? प्रत्येक पूर्णचंद्राला त्या त्या महिन्यातलं वातावरण वेगळंच रम्यपण देत असतं. आपापल्या संवेदनशीलतेप्रमाणे आपला लोभ काही ठिकाणी अधिक गुंतून पडतो, एवढंच. असाच लोभ मला उन्हाळ्यातल्या पौर्णिमांबद्दल वाटतो. फाल्गुनापासून ज्येष्ठापर्यंतच्या 4 पौर्णिमात सृष्टीच्या विकसनाबरोबरच चंद्र सूर्याच्या तेजाचे खेळ शिगेला पोहोचलेले असतात. शरद पौर्णिमांचं आकर्षण पहिल्या पावसाळी महिन्यांच्या अंधुकतेमुळे फार वाढतं आणि म्हणून त्या अविस्मरणीय झाल्या आहेत. पण खुल्या निरभ्र रात्रीतल्या एकामागून एक येणाऱ्या आणि जाणाऱ्या चांदण्या रात्री त्यांच्या सौम्यतेमुळे मला नेहमी गुंगून टाकतात. कुठं कुठं रातराणीचे फुललेले तुरे
त्या चांदण्या रात्रींना सुगंधित करतात. कधी कुठं मोगरा, कुठं सायली. दिवसा उन्हानं तल्लखी झाल्यानं रात्रीच्या वेळी येणाऱ्या आणि ज्येष्ठापर्यंत उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या वाऱ्याच्या झुळका. या चांदण्या रात्रीचं रूप, गंध व स्पर्श सचेतन करून त्यांना एक निराळच व्यक्तित्व देतात. रात्र देवीचं चांदण्यानं फुललेलं मनच जणू तुमच्याशी गुजगोष्टी करायला बघत असतं. मागच्या स्मृती, पुढची स्वप्न आणि आजच्या घटकेची सुखदुःख साऱ्यांना ती सारख्याच कोमलतेनं स्पर्श करीत जाते. प्रथम कोमल भासणारा हा स्पर्श नेहमीच सुखावह असतो असं नाही. नको वाटत असलेल्या आठवणींच्या अनेक अडगळी देखील या कल्पनांनी भारावलेल्या क्षणी अधिक मोठ्या होऊन सतावू लागतात. वैशाखी पौर्णिमेत या साऱ्या पौर्णिमांच्या सौंदर्याचं सार एकवटलेलं मला भासतं. तिचा स्पर्श जवळजवळ माणसाच्याच स्पर्शासारखा मला सचेतन भासतो. मोगरीच्या फुलांचा सुगंध वाऱ्याच्या झुळकांबरोबर झेपावत येतो तेव्हा आपली सारी पुष्पसृष्टी वसंतानं या पौर्णिमेच्या साफल्यासाठीच सजवली होती असं वाटतं. मदन बाणाचं फूल हे वैशाखाचं मानचिन्ह. जाई, जुई, मोगरी, सायली, मदनबाण या फुलातला सुगंधाचा परम उत्कर्ष याच महिन्यातला. वसंताच्या गंधसृष्टीचं पूर्ण वैभव वैशाखातलंच. पण एवढंच कशाला, जे जे म्हणून वसंताचं आहे त्याला त्याला पूर्णत्व व अखेरीस विराम देण्याचंही काम वैशाखाचंच आहे. चैत्राचा हा सखा त्याचं कार्य पूर्ण करतो, परंतु सौंदर्याची जी विकलावस्था चैत्र सहन करू शकताना तीही हा ज्येष्ठाशी सहमत करून सृष्टीच्या तालाचा नूर सांभाळण्यासाठी उघड्या डोळ्यांनी घडवून आणतो. फिरून पानं माघासारखी टपटप गळताना दिसतात आणि हे पाहून वैशाखही मेघमालेआड अदृश्य होतो आणि ज्येष्ठ अवतरतो. शिरीषांच्या फुलांचा बहर उताराला लागला तरी आता त्यांच्या पानांच्या अंतरंगात एक विलक्षणच उकळी फुटल्यासारखं वाटत आहे. चैत्रातला कोवळा पोपटी रंग होता तोपर्यंत हे झाड इतर झाडांच्या मेळाव्यातच एकवटलं होतं. पण वैशाखात ही पानं काळसर हिरवी झाली आणि दिवसभर उन्हाच्या भरातही फुलं आणि पानं ताठपणे नाचत असतात. पण संध्याकाळ झाली की जादूची कांडी फिरावी अशा तऱ्हेनं या झाडाची पानं लाजाळूच्या पानाप्रमाणे मिटतात. वारा असला तरी त्यांची दळं उमलत नाहीत. या भव्य गगनचुंबी वृक्षाच्या पानांचं हे संकोचलेलं स्वरूप पाहून मोठी गंमत वाटते. चैत्रात पालवीत ताठपणा नव्हता तेव्हा पानांची उघडमीट इतकी स्पष्ट जाणवत नव्हती. पण आता हे स्पंदन पुष्कळ वेळ रेंगाळणाऱ्या सायं प्रकाशात फार जाणवतं. शिरीषाच्या पानांचा हा संकोच पाहिला की आपल्या मनातही काळोखाबद्दल एक प्रकारचं भय उद्भवतं. आजूबाजूची प्रफुल्लता पाहण्यास सरावलेलं मन प्रकाशाची अपेक्षा करतं. चांदण्यांचा मिणमिणा प्रकाश मनाला उल्लसित करू शकत नाही. पिठूर चांदणं हवं असतं. झाडांवरचा फुलांचा रंगहीन आविष्कारही चांदण्या रात्री नजरेआड करावासा वाटत नाही. वैशाखाला आणि चैत्रात मुख्य असलेले गुलमोहराचे झाड पालवले, हर्षभरानं पुलकित झालं आणि पानांपेक्षाही हिरव्या कळ्यांचे आणि तांबड्या फुलांचे मनोहर गुच्छ डोक्यावर नाचवू लागलं. ज्येष्ठात त्याचं पुष्पवैभव अपार खुलेल. ज्या गुलमोहरांना फुलांचे पीक अमाप येतं त्यांची पानं फार उशिरा येतात. कधी कधी तर वैशाखा अखेरीपर्यंत ती उघडीच असतात आणि मग पावसाळ्याच्या तोंडी एकदम फुलतात. ज्या झाडांना फुलं फार धरत नाहीत
त्या बालवृक्षांवर मात्र आता पानांची दाटी झालेली दिसते. पानं धरलेली कुठल्या झाडाला शोभत नाहीत, परंतु एकदा रस्त्यानं जाताना मी अशीच दोन खुरटी गुलमोहराची झाडं पाहिली. आजूबाजूची झाडं मस्त माजलेली होती. ती पाहून या झाडांचा तो रडवा नूर माझ्या मनावर चांगलाच परिणाम करता झाला. जाता येता मी त्या झाडांकडे नेहमी पाहते, पण प्रत्येक वेळी त्या झाडांचं दर्शन मला अधिकाधिकच केविलवाणं आणि भकास वाटलं. पानं गळली होती तेव्हा बाकीच्या झाडांच्या फांद्या काळ्या शाईनं काढलेल्या सुंदर रेषाचित्रांप्रमाणे आकाशाच्या पार्श्वभूमीवर शोभत होत्या. पण ही खुरटी झाडं, त्यांच्या फांद्या वरपासून खालपर्यंत मनोभंग होऊन खांदे वाकलेल्या माणसाच्या निर्जीव हातांप्रमाणे कशा तरी खाली लोंबत होत्या. एकही डाळी दुसरा भाव दाखवत नव्हती. शेजारी शेजारी असलेली ही दोन रडवी झाडं एकमेकांना दिलासा देत होती. पुढे त्यांना पालवी धरली, झाडं पानांनी भरली, तरी तो हिरवा साज पेलून धरण्याची हिंमत त्या शक्तिहीन सांगाड्यात राहिली नाही. असंच त्यांना पाहून अजून वाटतं. संध्याकाळच्या वेळी वाढत्या अंधारात ही दोन झाडं पाहिली की मन अत्यंत उदास होतं. क्वचित फुलं धरली तरी त्यांचं ते असणं बकास व भयानक. फुलमोगऱ्याची पिवळी फुलं धारण करणारी ऑस्ट्रेलियन झाडं चौफेर भरली आहेत. तसंच कोंबडीच्या अंड्याच्या आकाराच्या व रंगाच्या काळ्या व नागचाफ्याप्रमाणे फुलं लागणारी ऑस्ट्रेलियन झाडंही अनुपम शोभेनं नटली आहेत. देशी व ऑस्ट्रेलियन भाव्याची झाडं आता किती सुंदर दिसतात म्हणून सांगावी. पिवळ्या गुलाबी फुलांचे प्रचंड घोषच्या घोष झाडभर लटकत आहेत. ज्येष्ठाच्या अखेरपर्यंत हे वैभव कायम राहील. बहाव्यांच्या फुलांच्या सौंदर्याची मला अपार आसक्ती वाटते. विशेषतः देशी बहाव्याच्या पिवळ्या जर्द फुलांची, चार पाकळ्यांची पिवळी धमक आणि मखमली काया असणारी ती निर्गंध फुलं, त्यांच्यात टप्पोर वाटोळ्या कळ्या एक एक सुटी पाहिली तरी मनोरम दिसतात. पण दोन हातांच्या मिठीत मावणार नाहीत इतकं ते झाड आणि 5-7 फूट लांब असे त्याचे घोस झाडावरून खाली लोंबताना पाहिले की निसर्गाच्या पिवळ्या रंगाचा सारा मुलायमपणा त्या झाडावर साकार झालासा वाटतो. मुंबईत ही झाडं पाहून मला पुष्कळ वर्षांपूर्वी नाशकाला गोदाकाठी निर्जन कपारीत उगवलेल्या बहाव्याच्या ठेंगण्या ठुसक्या झाडांच्या अतुलनीय पुष्पवैभवाची सारखी आठवण होते. फुलांचे ते टोलेजंग नैसर्गिक हार झाडावरून नदीकाठच्या मऊ मातीत स्वच्छंद लोळत असायचे. या दिवसात हरोहरी फुलं लागणं हा शब्दप्रयोग आपण नेहमी वापरतो, पण हरोहरी फुलं कशी लागतात ते देशी भाव्याचे फुलोरे पाहिल्या वाचून समजणार नाही. किती थंड आणि सुखकारक व मृदू स्पर्श असे त्यांचा. झाडांवरची इतर पानं फुलं झुळकांबरोबर नाचत असायची, पण मातीशी हिजूत करायचा छंद लागलेली ही फुलं मेळाव्यानं परमगांभीर्य धारण करून काळ्या मातीला आपल्या पिवळ्या सौंदर्यानं भूषण करण्यात कृतार्थता माने असायची. आषाढात बहाव्याच्या शेवग्याच्या शेंगांसारख्या लांब व गोल शेंगा काळ्या होऊन पडतील. बहाव्याच्या शेंगा म्हणजे गावड्यातल्या मुलांच्या बिनपैशांच्या मनुका. शेंगा फोडल्या की त्यांचा चमत्कारिक उग्रवास आणि चपट्या वाटोळ्या बियांना चिकटलेला चिकट काळा लिबलिबीत गीर बाहेर पडतो. वास सोडला तर तो रुचीला मधुर लागतो, मिळतोही मुबलक. तशीच ती अति नाजूक केसरांचीच बनलेली बाभळीची फुलं काटेरी व गावड्या झाडावरच जन्मायचं. ललाटी लिहिल्यामुळं ती लोकादरास पात्र होत नाही. कुठंतरी आडोशालाच ती शहरात दिसतात. गुलाबाचे गाठे आपण विसरतो, फुल स्मरतो, पण गुलाबाचा तो वर्ण, रूप, गंध सारच न्यारा. तसं या साध्या सुध्या फुलाचं नाही.
तरी पण वसंत वैभवात हे झाडही आपला पुष्पबहार निसंकोच प्रदर्शित करताना पाहून मन प्रसन्न होतं, यात शंका नाही. बाभूळ हे माळरानातलं झाड. दख्खनच्या माळरानातली ती काही खुरटी, काही मोठी बाभळीची झाडं बहरून गेलेली पाहिली रे पाहिली. की वद जादूगारिणी तेव्हा मारलीस हुंकर कसली, ओसाड माळ हा सारा पुष्पांनी भरुनी गेला. या रेंदाळकरांच्या पद्यपंक्ती माझ्या मनात घुमू लागतात. ते प्रेमगीत आहे हे मी विसरते. जणू काही महाराळानच प्रफुल्ल बाभळीला उद्देशून हे उद्गार काढीत आहेसे वाटते. ही झाली साध्या बाभळीची गोष्ट. पण देवबाभळीचे किंवा केसुर्डीचं फुल फुललं की त्याचा वास फरलांगा फरलांगावर पसरतो. ते टप्पोर, अनुपम, केशरी वर्णानं नटलेलं गोंड्यासारखं फूल जरा हातात तोडून घेतलं की त्याच्यातून हळदीच्या कणांसारखी होणारी सुगंधी रेणूंची वृष्टी आणि त्याचा तो अतिमधुर, उत्तेजक आणि धुंद करणारा सुगंध, याचं किती म्हणून वर्णन करावं. मोगरा, निशिगंध, रातराणी, सायली या साऱ्या फुलांची गंधांची बरसात संध्याकाळपासून पहाटेपर्यंत चाललेली असते. पण देवबाभळीचं फूल भर दुपारीही आनंद सुगंधमय उच्छ्वास टाकीत असतं. शिवाय बकुळी सुरंगीप्रमाणे सुकलं तरी त्याचा सुवास कायमच असतो. डोक्यात घातलं तर दिवस दिवस केसांना त्याचा वास लागलेला राहतो. उद्यान पुष्पांना आपल्या गुणांनी मागं टाकणारं नसलं तरी त्यांची सर्वथैव बरोबरी करणारं कोणतं पुष्प असेल तर ते देवबाभळीचं. त्याची वेणी करा, फुलं पहा कशी एकमेकात मिसळून जातात. देवबाभळीच्या फुलांची देठ एकमेकात गुंफून किंवा सुतात गुंफून केलेली वेणी मला एखाद्या अलंकारासारखी वाटते. शहरातल्या बागातून ही झाडं का लावली जात नाही, त्याचं मला नेहमी नवल वाटतं. खूरचाफ्याची झाडं चैत्रातच फुलली, परंतु आता त्यांचं सौंदर्य शिगेस पोचलंय. वैशाखाच्या दुपारच्या कडकडीत उन्हातच फुलण्याचा अट्टहास करणाऱ्या या खूरचाफ्याच्या झाडाचं मला नेहमीच कौतुक वाटतं. बाकीची फुलं सांज सकाळी फुलतात, तर हे आपलं दुपारचं ऐन मध्यानीसच उमलतं. या झाडाकडे पाहिलं की पंचाग्नी साधनाच्या तपातच जिचं सौंदर्य प्रेमाच्या कोवळीकीमुळे अत्यंत खुललं होतं म्हणून म्हणतात, त्या पार्वतीची आठवण होते. दुपारच्या दुसऱ्या प्रहरात फुलणारी गुलबक्षीची फुलंही अशीच. वैशाखाचं दुपारचं ऊन खाऊन कळ्यांचं तेज वाढीस लागतं. सुगंधांचं भांडार परिपूर्णतेस येतं. मग ती उमलत केव्हाही. वैशाखाच्या प्रखर उन्हानं तापलेल्या दुपारीसारखं चैतन्य वाढवणारं वातावरण दुसरं नाही, असं झाडांच्या या वेळच्या फलपुष्पांनी भरलेल्या रूपरसगंधांनी परिपूर्ण झालेल्या स्वरूपावरून वाटतं. पक्ष्यांच्या आवाजातलं माधुर्य, त्यांच्या शरीरातलं लवलव करणारं ते चापल्य आता पराकोटीला पोचलंय. भर दुपारी खुराईचं तर रानझाड पहा, कसं आपलं चारदळी लहानशा पण लांब आणि जणू साखरेचाच पाक आत भरलेला आहे, अशा देठांच्या फुलांचं मोठाले वाटोळे गेंदलेून उभं आहे. काळे भोर भुंगे त्यांच्या भोवती रुंजी घालतायत. त्यांचा गुंगू आवाज यावेळी जसा वातावरणात घुमतो तसा इतर वेळी कधी आढळत नाही. तशीच ती चिनी जास्वंदीची फुलं खाली तोंड करून लंबतायत आणि काळ्या रंगाची चिमणीपेक्षाही फार लहान अशी ती फुलचुकी फुलावर बसून पहा कशी अंगाला मरड घालून खालच्या बाजूने उलटी होऊन आपली सुईसारखी लांब व बारीक चोच फुलाच्या नळकांडीत अलगत खुपसून मध खात आहे ती. मधून मधून गायन चाललंच आहे. फुलपाखरांनी व भुंग्यांनीच मधाचा आस्वाद घ्यावा, पक्ष्यांना त्याचं काय, असं कविवचन आहे. पण फुलचुकी किती हळुवारपणे फुलाला जरा सुद्धा न दुखवता मधाचा आस्वाद घेते, सरस तेवढंच चुंबित जाते, हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजणार नाही. वैशाखात कावळ्यांचं संसारीपणही बहरलेलं असतं. प्रणय रंगलेले असतात, वात्सल्य उमलत असतं. वैशाखाच्या प्रतिपदेची ती पहाट होती. मध्यरात्री गार उलवार वाहत होतं. आकाशात
अचानक अभ्रे दाटून आली होती. पावसाचे 4 थेंबही गळून सुक्या मातीतून गंधाचे लोट उठवून निघून गेले होते. सकाळ झाली तरी ढग रेंगाळतच होते. वैशाखातला तो भक्क उजेड मागे पडला होता. उकाडा थांबला होता. वाऱ्याच्या गार झुळका लांबून गारवा घेऊन येत होत्या. या अनपेक्षित बदलामुळे, वादळाच्या चिन्हांमुळे पाखरही चेतवल्यासारखी दिसत होती. वैशाखात अगोदरच पक्ष्यांची व कीटकांची चळवळ पराकोटीला पोचलेली असते आणि आज हा अचानक झालेला बदल पाहून तर त्यांच्या सुरात आनंद, भय, प्रणय असे सारे सारे भाव एकवटून वाहत होते. पावसाळ्यात तर पक्ष्यांची घरं पूर्ण होऊन अंडीही फुटलेली असतात. पण अजून तर कोणाकोणाची घरही आकाराला आलेली नव्हती. मग का नाही होणार त्यांची धांदल? खिडकीतून पहाटेच्या धुसर आवरणातून झाडाझाडांवर चाललेली पाखरांची गजबज आणि धावपळ मी पाहत होते. समोरच्या ठेंगण्या घराच्या टाकीच्या उंच दांडीवर एक कावळा येऊन बसला. पाठीमागून त्याचा जोडीदार आला. दोघांचे आनंदानं भरलेले चित्कार हवेत घुमले. आज जणू काही वातावरण बदलले तसे यांचे नेहमीचे भावही बदलत होते. आपण काय करतो याची शुद्ध त्या नेहमी संयमानं वागणाऱ्या पाखरांना राहिली नाही. निसर्गातल्या बदलाबरोबर निसर्गाने त्यांच्या सर्व प्रेरणांचा कब्जा हिरावून घेतला. या दिवसातील एकच एक प्रणयाची उर्मी तेवढी तेवती ठेवली. या कावळ्यांचं इतर पाखरांप्रमाणे आज त्या उंच जागेवर मिलन झालं आणि क्षणभरात ती दोघं दुसऱ्या गर्द झाडांच्या कुशीत घुसली. आणि मग ती थोड्या वेळाने फिरून बदामाच्या झाडावर गंभीरपणे येऊन बसली. मी पाहिलं तो त्यातली बसक्या तोंडाची वाकड्या तोचीची कावळी तर परिचयाचीच दिसली. इतर कावळ्यांची घरं बरीच बांधूनही झाली होती आणि यांचा कशाला काही पत्ताच नव्हता. म्हणून का ती सारी दांदल, तो बावळटपणा, ती गडबड तसंच असावं. कारण 2-3 दिवसांनी काडी काडी जमवून ती दोघं आपलं घरटं बांधू लागली. एवढे मोठे झाडाचे बेचके त्यात त्या एवढ्याशा काड्या बसेना. पहिल्याने एक काडी ठेवावी आणि ती कोसळावी. 2 दिवस एक मोठीशी काडी हुडकून ती ठेवायला त्यांना लागले. मग दुसरी काडी आली. तिचीही तीच तऱ्हा. 5-7 काड्या आणि मग सारच कोसळलं. फिरून झाली श्री गणेशाला सुरुवात. अर्धा दिवस हेच चाललं होतं. 5-7 काटक्या बसवाव्या आणि मग सारं कोसळावं. फिरून ती दोघं काड्या ठेवीत. त्या अशा वेड्यावाकड्या तऱ्हेनं की त्या अचूक कोसळाव्याच. कावळ्यांच्या घर बांधण्याच्या या पहिल्या टप्प्यावरूनच कावळ्याचं शेणाचं घर वाहून गेल्याची प्रसिद्ध कथा निर्माण झाली असावी. पुष्कळदा वाटे की आपण जावे आणि त्या काड्या बेचक्यात व्यवस्थित रचून द्याव्या. पण त्या कावळ्यांची चिकाटी जवळ 7-8 तास दररोज खपून त्यांनी अखेर 15 घर तयार केलं. एकदा खालची बैठक जमली आणि मग 2 दिवसात घरटं पुरं झालं. मग कापूस, पिस, सुकी पानं, गुंतवळ नेण्यासाठी ते धडपडू लागले. मला चांगलं आठवत आहे, गतवर्षीच एक कावळा गुंतवळ उचलून नेत असता त्याची बोट तिच्यात गुरफटली. घरट्यापर्यंत पोहोचलाच नाही. झाडावर बसून तोंडातली गुंतवळ त्यानं पायात पकडली आणि तो चोच साफ करू लागला. इतक्यात त्याची बोट तिच्यात गुरफटली. त्यानं जसजशी धडपड करावी तस तसा त्याचा पाय अधिकच गुंतला जावा. त्याचा जोडीदार बाजूला घुटमळला, पण ही भयंकर गुंतागुंत सोडवायला तोही असमर्थ ठरला. निसर्गानं पाखरांना या संकटातून मार्ग काढायची बुद्धी दिलेली नसावी. दुसरेही असंख्य कावळे तिथं जमून त्यांनी भयंकर कावकाव केली. पण त्याला विचारायला काय उपयोग? शेवटी धडपडत असताना तो त्या गुंतवळीचे फांदीभोवती वेढे पडून उलटा टांगला गेला आणि प्राणाला मुकला. 2-3 महिने त्याचं धड तसंच झाडाला लटकत होतं. तिथंच ते सडलं व अखेर जडून गेलं आणि ती तंगडी मात्र लोंबकळताना दिसत होती. पुढे पावसाच्या भयंकर माऱ्यानंतर तीही गेली. तेव्हापासून अजून त्या झाडावर घरटे बांधण्याची हिया कावळ्यांनी या साली केला नाही.
नेहमीची ती वसाहत आता रिकामी झाली आहे. परंतु या दृश्यांबरोबर आपल्या चित्रसौंदर्यानं माझ्या मनावर कोरली गेलेली आणखी दोन दृश्य आहेत. तीच ती वाकड्या चोचीची कावळी आणि तिचा तो नर. कितीदा तरी ती एकमेकांची चुंबनं घेताना दिसतात. एरवी कावळे एकमेकांना घास देतात, पण हा नर विशेष रंगेलाय. पंख फडफडवीत, आर्तस्वर करीत तो तिच्या उघडलेल्या चोचीत चोच घालतो, मग फिरून उडतो. तेव्हा मादी ही विशिष्ट आवाज काढते आणि फिरून पंख फडफडावीत त्याच्या जवळ जाते. नाक्यावर एक विलायती बहाव्याचं झाड आहे. त्याच्या लांब लांब फांद्या तजेलदार गुलाबी फुलांनी बहरलेल्या आहेत. प्रत्येक फांदी म्हणजे एक अतिभव्य पण तितकाच नाजूक फुलोरा आहे. आणि त्या साऱ्या फुलोऱ्यांच्या मध्यभागी एका बेचक्यात कावळ्यांचं अर्धवर्तुळाकृती घरटं आहे. कावळी घरट्यात असते, कावळा बाहेर. त्या गुलाबी रंगाच्या पसाऱ्यातला तो घरट्याचा काळसर ठिपका, त्याच्यावरचा तो पक्षाचा काळा कुळकुळीत ठिपका आणि फांदीवरचा तो नराचा ठिपका पाहिला म्हणजे या काळ्या ठिपक्याशिवाय गुलाबी गेंदाच्या सौंदर्याला परिपूर्णता आली नसती असं वाटतं. कावळ्या चिमण्यांची दृष्ट सवंग असल्यानं ते आपल्याला निहाळता येतं. पण त्यांनी वसंत वैभवाला पूर्णता कशी येणार? वैशाख लागला आणि बुलबुलांचे गळे मोकळे झाले. ताज्या सुरेल बोलताना घेऊन हे अव्वल गवय्ये गाऊ लागले. पहाट झाली की कधी आंब्याच्या, तर कधी शेवग्याच्या, तर कधी शिरीषाच्या डाळीवर बसून मुक्त मनानं हे काळे पण अतिशोभवंत पाखरू वर्षभर हृदयात साठवून ठेवलेली प्रेमकवने गात बसते. कावळ्या चिमण्यांच्या गजबजाटावर अंतराळीच जणू काही ते सूर तरंगतात. वसंतातल्या साऱ्या फुलांना शब्द असते तर ते कसे असते असं मला कोणी विचारलं तर मी बुलबुलाकडे बोट दाखवेन. कोकिळेच्या शब्दात पुष्कळदा छाती फुटून जाते की काय असं वाटणारी आर्तता वाचते. पण बुलबुलाचा शब्द आनंदानं भरलेला, कणखर उल्हासानं दाटलेला, वासंतिक गंधसृष्टीचे प्रातिनिधिक मदनमाळ, तसंच नाद विश्वाचे बुलबुलाचे आखूड वसंत संगीत. बुलबुलाच्या मागोमाग तांबट पक्षाचा टणत्कार हवेत घुमतो. भर दुपारी त्याला नुसती धार येते. वेडा राघूही विचित्र आवाज करीत ओलांट्या घेतो. फुलचुक्याच्या मधुर आनंदी आलापिका तर दिवसभर वाऱ्यावर वाहतच असतात. गोविंद पक्षी देखील याच महिन्यात अतिकरुणरम्य गीत गातात आणि पिसं फुलवून नाचतात. तपकिरी रंगाचे पिवळे पट्टे असणारे कांचन किंवा पिलक पक्षी याच दिवसात दर्शन देतात. कोकणातले लोक त्यांना रामबाण म्हणतात. सावरीचं झाड त्यांचं आवडतं. सूर्याच्या आगीत अक्षरशः भाजून निघालेला, पण अंगावर फुलपाखरांप्रमाणे भरगच्च सौंदर्य चिन्ह, रूपाची, नादाची व सुगंधाची धारण करणारा चैत्रसखा वैशाख हा असा आहे.